पूजा. तर हा व्हिडिओ आहे दिवाळीच्या आधीचा. व्हिडिओ शूट करून ठेवला होता पण तो काही कारणाने अपलोडिंगच झालाच नाही. तर आम्ही चाललो होतो दिवाळीच्या आधी पिंपरीला. हे सगळं पिंपरीचं मार्केट आहे. भयंकर गर्दी होती आणि एक तर दिवाळीची शॉपिंग पण होती आणि मेन म्हणजे पिल्लूला फटाकडे वगैरे घ्यायचे होते. तसं जास्त काही घेतलं नाही मी. बॉम्ब वगैरे तर आम्हाला काही म्हणजे भीतीच होती ते वाजवायची, त्यामुळे फक्त सुरसुरी आणि पाऊस आणि ते फुलभाज्या वगैरे जे काय असतं ते म्हटलं थोडंफार घेऊया, त्यासाठी चाललो होतो. ती ही गर्दी बघून असं वाटत होतं की उगीच आलो आम्ही संध्याकाळी. इतकं ट्रॅफिकमध्येच आम्हाला अर्धा तास लागला. ट्रॅफिक पूर्ण जाम झालं होतं, इतकी गर्दी होती. कारण की सगळ्यांनाच दिवाळीचं सामान घ्यायचं होतं, त्यामुळे संध्याकाळची अशी गर्दी होती सगळीकडे. ते कसं बसं आम्ही पोचलो तिथे एकदाचं, पण दुकानात बी नाही, खूप अलीकडेच आम्ही गाडी लावली होती. पण ती गर्दी अशी होती त्यामुळे. आणि एकदाचं येऊन आम्ही पोचलो त्या गल्लीत. मी पहिल्यांदाच मी इथं आले होते, प्रवीणच घेऊन आले होते आणि नेमकं त्यांची ना ही गाडी त्याची डिक्कीच बसत नव्हती. काय माहिती काय प्रॉब्लेम आला होता. भरपूर वेळा प्रवीणनी ट्राय केला पण ती बंदच होत नव्हती. त्याच्यावर बसून बघितलं, ते लॉक ओपन चालू केलं. बहुतेक ती गाडी खूप जुनी आहे त्याच्यामुळेच ते गंजलं असेल त्याचं लॉक, त्याच्यामुळे ते लागतच नव्हतं. आणि पिल्लूचं असं होतं की काय करतायत बाबा. शेवटी त्यांनी असं म्हटलं की जाऊ दे मूर्ती, त्याच्यात तसं आहे पण काही नाही. बॅग वगैरे सगळी मी हातात घेतली होती आणि आम्ही नेमकं तसंच त्याला सोडून आम्ही गेलो फटाके आणायला. हो, ते फटाकडे घ्यायला पण भरपूर गर्दी होती. जवळजवळ 15-20 मिनटं, अर्धा तास म्हटलं तरी चालेल. आम्ही उभाच होतो बाहेर, कारण की आत जाता येत नव्हतं. आत प्रवीणच गेले होते. त्यांनी कसं बसं अर्धा तास तिथं थांबून ते फटाके घेतले. 1700चे जवळ झाले होते फटाके. ते घेऊन मग आम्ही, हे जो रोड आहे हा साई चौकाचा रोड आहे, तिथेही म्हटलं शगुन चौकात भरपूर गर्दी असेल तर साई चौकातून जाऊया. ते साई चौकात बी भरपूर गर्दी होती, पण लाईटिंग वगैरे खूप छान लावले होते, त्यामुळे मी शूट घेत बसले होते. आणि पिल्लूचे बाबा इतके वैतागले होते त्या गर्दीला. पिल्लूही वैतागला होता. पण कसं बसं म्हटलं चला आता घुसलं तर मागंही जाता येत नव्हतं आणि पुढेही जाता येत नव्हतं. ही अशी गर्दी होती तिथं भयंकर. तर इथे ना पिल्लूच्या बाबांनी मला अचानक सरप्राईज दिला. माझा जो फोन होता तर तो खूप जुना झाला होता. 3 वर्ष झाले होते. त्याला प्रॉब्लेम काहीच नव्हता, सॅमसंगचाच होता. फक्त एक होतं की त्याचं जे स्टोरेज आहे ते फक्त 64 GB होतं. तर मला कुठलंही ॲप त्याच्यामध्ये चालत नव्हतं. फक्त व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम हे 2च चालत होते. आणि फोटो वगैरे काढले तरी ते स्टोरेज फुल होत होतं. आणि बऱ्याच दिवसापासून माझं चाललं होतं की एक फोन घ्यावा ज्याचं स्टोरेज जास्त असेल आणि कॅमेरा क्वालिटी असेल. तर मी ऑनलाईन सर्च करत होते आणि प्रवीणला बी सांगितलं होतं मला घ्यायचं आहे म्हणून. पण असं नव्हतं की लगेच जाऊन घेईलच असं काही नव्हतं. म्हटलं आधी पैसे थोडे थोडे जमा करूया आणि मग घेऊयात म्हणून. आणि माझं बजेट पण असं होतं की मला 20च्या पुढं नव्हतं घ्यायचं फोन, 20,000च्या आतच घ्यायचं होतं. आणि अचानक प्रवीणनी म्हणजे गाडी वळवली आणि ते डायरेक्ट फोन शॉपमध्येच गेले आणि इथं त्यांनी फोनच घेऊन दिला. आणि त्या पिल्लूला ते ओपन करायची इतकी घाई. म्हटलं चला तुम्ही पिल्लूच्याच हाताने, आयफोन का नसे ना सॉरी, आपला साधा सॅमसंगचाच आहे, तर तो ओपन करायचा का, आपण व्हिडिओ का नको काढायला, म्हणून पिल्लूच्याच हाताने आम्ही त्याचं जे आहे बॉक्स अनबॉक्सिंग केलं होतं इथे. तो इतका खुश झाला होता ना. तर हा जो फोन आहे हा आहे सॅमसंग S17 आणि याचं स्टोरेज बऱ्यापैकी जास्त आहे, 256 आहे. आणि कॅमेरा पण त्याचं बॅक कॅमेरा 50 MPचा आहे आणि फ्रंट बहुतेक 13 आहे MPचं. आणि बऱ्यापैकी छान होता. मला स्टोरेजचाच प्रॉब्लेम होता. आणि
आणि त्यासाठीच आम्ही घेतला होता हा फोन. आणि छान आहे, एवढं काही हे नाही आहे. आणि कसं आम्ही मिडल क्लास पण नाही, लोअर क्लासच आहे. म्हणजे खूप असं श्रीमंत पण नाही, खूप गरीब पण नाही. त्या हिशोबाने जास्त मला गॅजेट्समध्ये पैसे खर्च करायला नाही आवडत. त्यामुळे म्हटलं आपलं फोन घ्यावा, पण चांगला स्टोरेजवाला घ्यावा. आणि एकदाच घेतो आपण, सारखं सारखं तर घेत नाही त्यामुळे. आणि ते झाल्यानंतर आम्ही इथे आलो होतो पाणीपुरी खायला. मी पाणीपुरी घेतली होती आणि प्रवीणनी चीज सँडविच घेतलं होतं, कारण की आमच्या पिल्लूला चीज हे खूप आवडतं त्यामुळे. आणि ते सगळं झाल्यानंतर, शॉपिंग वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी आलो. आणि घेतलेले जे फटाके होते ते दोन्ही बापलेकांना ते इतकी एक्साइटमेंट की ते फोडल्याशिवाय म्हणजे ते घरीवरती जाणारच नव्हते. त्यामुळे म्हटलं चला इथंच उद्घाटन करूया. त्यामुळे थोडेफार खाली वाजवले आणि बळबळच त्यांना म्हटलं खूप उशीर झाला आहे, चला आता घरी. आणि मग घरी आलो. घरी येऊन पण त्यांनी वर येऊन पण सुरसुरी ती वाजवलीच शेवटी. इकडं बघ, इकडं माझ्याकडे बघ. होप सो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.